पांडुरंगाच्या दरबारी सर्व एकसमान, कोणालाही व्हीआयपी दर्शन मिळणार नाही। मुख्यमंत्री वगळता इतर मंत्र्यांच्या ताफ्याला नो एंट्री। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सूचना दिलेल्या आहेत। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी यात्रा काळात भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसरात नो व्हेइकल झोन करण्यात येणार असून सर्व मंत्री आणि व्हीआयपींनी शिवाजी महाराज चौकातून चालत मंदिराकडे यावे असं आवाहन आता जयकुमार गोरे यांनी केलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पंढरपूरला विठुरायाच्या भक्तांना एक आनंदाची बातमी आहे। मंदिर परिसर आता नो व्हेइकल झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सहज, सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिर परिसरामध्ये आता नो व्हेइकल झोन जाहीर करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या आदेशानुसार या ठिकाणी चौफाळ्यापासून ते महाद्वारापर्यंत नो व्हेइकल झोन जाहीर करण्यात आलेला आहे। कुठलाही व्हीव्हीआयपी असो, व्हीआयपी असो, या ठिकाणी चौफाळ्यामध्ये आपल्या गाडीतून उतरेल आणि इथून मंदिरापर्यंत चालत जाईल अशी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। व्हीआयपी असतील, विविध पक्षांचे पुढारी असतील, ते आपल्या गाड्यांचा ताफा घेऊन मंदिर परिसरामध्ये जात होते। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आणि याचा फटका भाविकांना बसत होता। यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या ठिकाणी नो व्हेइकल झोन लागू केलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढे आषाढी कालावधी असो किंवा इतर 12ही महिने पण मंदिर परिसरामध्ये कुठलेही वाहन जाणार नाही याची काळजी आता प्रशासनाने घेतल्याने भाविकांना मोठी सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे। त्यामुळे जे भाविक दर्शन रांगेमध्ये तासन-तास ताटकळत उभे होते त्यांचं दर्शन आता अवघ्या 1.5 ते 2 तासामध्ये होत आहे। विठुरायाच्या चरणावर 2 ते 1.5 तासामध्ये लीन झाल्याने भाविकांमध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण आहे। माऊली, तुम्ही कुठून आलात, कधी दर्शन रांगेत थांबला होता आणि किती वेळा दर्शन झालं? आम्ही बोरी बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथून आलेलो आहे। सप्त्याकरता आलेलो आहे। पूर्वी आम्हाला 8-8 तास लागायचे, पण आता आम्हाला 2 तासात दर्शन झालं व्यवस्थित। प्रशासनाने जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे। नक्कीच फायदा झाला। पूर्वी दर्शनाला जो फार वेळ लागायचा, आता आम्ही 8-9 वाजता दर्शनाला लागलो आणि 1.5 तासात आमचं दर्शन होऊन गेलं। फार फायदा झाला आणि अशीच व्यवस्था तिथून पुढे मंदिर समितीने करावी ही अपेक्षा सर्वसामान्याची आहे आणि आमची वारकऱ्यांची पण आहे। कारण याचा आउटपुट असा भेटतो की ज्यावेळेस ज्याच्यासाठी आपण इथे येतो वारकरी, त्याचं दर्शन मिळावं म्हणून विठू माऊली तू माऊली जगाची, त्या पद्धतीने आम्हाला जी सरकारी यंत्रणा जी राबवत आहे ते योग्य आहे। तर या ठिकाणी आपण पाहिलं की ज्याच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे त्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शन अवघ्या 1.5 ते 2 तासामध्ये होत असल्याने वारकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।